एट परीक्षेचा फॉर्म भरताय, मग एक प्रश्न नक्कीच डोळ्यासमोर आला असेल. लँग्वेज 1 कोणती निवडायची आणि लँग्वेज 2 कोणती? हा गोंधळ खूप जणांना होतो आणि हा निर्णय खरंच खूप महत्त्वाचा आहे. पण काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आज आपण हा सगळा गोंधळ एकदाचा संपवणार आहोत. चला सुरुवात करूया. हो, माहिती आहे, अनेकांना हा निर्णय घेताना थोडं टेन्शन येतं की अरे काही चुकलं तर नाही ना. पण खरं सांगायचं तर एकदा का योग्य माहिती मिळाली की हा निर्णय अगदी सोपा होऊन जातो. आणि नेमकं हेच आपलं आजचं काम आहे. हीच स्पष्टता आपण आणणार आहोत. आता बघा, कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं. अशा ऐकीव माहितीवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही. आपण थेट त्या स्रोताकडे जाऊया जिथे खरी माहिती आहे. आणि तो स्रोत म्हणजे शासनाचं अधिकृत परिपत्रक. ही माहिती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे यानंतर मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. तर हाच आहे तो महत्त्वाचा कागद, तो महत्त्वाचा दस्तऐवज जो सगळा गोंधळ दूर करेल. हे बघा, हे थेट महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. आता आपण थेट बघूया की शासन स्वतः याबद्दल काय म्हणतंय. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण त्या उमेदवारांबद्दल बोलूया ज्यांचं शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. यांच्यासाठी नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. हे बघा, नियम अगदी स्पष्ट आहे. ज्या उमेदवारांचं माध्यम मराठी आहे त्यांच्यासाठी पहिली भाषा म्हणजे लँग्वेज 1 ही मराठीच असणार आणि दुसरी भाषा म्हणजे लँग्वेज 2 ही इंग्रजी असेल, कंपल्सरी. इथे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. सोपं आहे. माध्यम मराठी तर पहिली भाषा मराठी आणि दुसरी इंग्रजी. झालं. बरं, मराठी माध्यमाचं तर स्पष्ट झालं. आता वळूया इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या उमेदवारांकडे. त्यांच्यासाठी काय नियम आहेत ते समजून घेऊया. ज्या उमेदवारांचं शिक्षणाचं माध्यम इंग्रजी आहे त्यांच्यासाठी सुद्धा नियम अगदी सरळ आहे. त्यांची पहिली भाषा लँग्वेज 1 ही कंपल्सरी इंग्रजी असेल आणि दुसरी भाषा लँग्वेज 2 ही कंपल्सरी मराठी असणार. इथेही निवडीसाठी दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. आता आपण बघूया उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी काय नियम आहे. आणि इथे एक महत्त्वाचा फरक आहे, तो नीट लक्षात घ्या. पहिली भाषा तर अनिवार्यपणे उर्दूच असणार, पण दुसऱ्या भाषेसाठी इथे एक चॉईस आहे, एक पर्याय आहे. उमेदवार दुसरी भाषा म्हणून मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक निवडू शकतात. मग आता इथे थोडा विचार करायला हवा की मराठी जास्त सोपी वाटते की इंग्रजी. ज्या भाषेत जास्त आत्मविश्वास वाटतो ती निवडणं केव्हाही फायद्याचं ठरेल. पण आपण या भाषा निवडीवर इतका वेळ का बोलतोय, इतका जोर का देतोय? कारण ही निवड थेट निकालावर, गुणांवर परिणाम करते. चला बघूया कसं. हे बघा, पेपर 1 असो किंवा पेपर 2, दोन्हीमध्ये भाषा पहिली आणि भाषा दुसरी या दोन्हीसाठी प्रत्येकी 30-30 गुण आहेत. म्हणजे काय, तर तब्बल 60 गुण फक्त या 2 भाषांवर अवलंबून आहेत. आता विचार करा, 60 गुण म्हणजे किती महत्त्वाचे आहेत. म्हणूनच योग्य भाषा निवडणं हे निकालासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार काय? एक सोपा नियम, एक गोल्डन रूल जो एकदा लक्षात ठेवला की सगळा गोंधळच दूर होईल. आणि तो मुख्य नियम हा आहे की जे शिक्षणाचे माध्यम आहे तीच नेहमी पहिली भाषा असणार. अगदी सोपं. माध्यम मराठी तर पहिली भाषा मराठी, माध्यम इंग्रजी तर पहिली भाषा इंग्रजी, माध्यम उर्दू तर पहिली भाषा उर्दू आणि दुसरी भाषा ही नियमानुसार ठरलेली असेल. बस, फक्त हा एक नियम लक्षात ठेवला तर फॉर्म भरताना कधीच चूक होणार नाही. चला तर मग, भाषा निवडीचा जो एक मोठा प्रश्न होता तो आता सुटला आहे. आता पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. तर मग आता विचार करा, आपल्या अभ्यास योजनेचं पहिलं पाऊल काय असेल? सगळ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.